नमस्कार सर्वांना. गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग. मी रेकी ग्रँड मास्टर सचिन आपल्या सर्वांचं आजच्या लेवल 1च्या सेकंड डेच्या सेशनमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. वेलकम वेलकम ओके, माझा आवाज येतोय? उमेश सर, रजनी मॅम येतोय आवाज? ठीक आहे, थँक्यू सर, योगेश सर. ओके, बघा, आज आपण काय शिकणार आहे? आज आपण रेकीचा इतिहास, रेकीचे 5 प्रिन्सिपल काय असतात, रेकी आली कुठून, कारण मे बी पुढे जाऊन याच्यात तुम्ही करिअर करणार, खूप पुढे जाणार या हेलिंग मॉडॅलिटी मध्ये, तर सांगता आलं पाहिजे की नाही तुम्ही करत आहात ते काय करत आहात, कुठून आला आहे. तर रेकीचा इतिहास, रेकी कुठून आली, रेकी नक्की काय आहे, किती लेवल्स असतात, शक्तिपात काय असतं, ऑटोमेट काय असतं, जे तुमचं उद्या सकाळी होणार आहे. ओके, तर हे सगळं तुम्हाला आज शिकवलं जाणार आहे. आणि सगळं शिकून झाल्यानंतर सर्वात सुंदर 5 लाईव्ह मेडिटेशन असणार आहे. सकाळच्या बॅचच्या लोकांना खूप सुंदर अनुभव आले. तुमचंही 5 लाईव्ह मेडिटेशन घेईल आणि हिलिंग देखील करून दिली जाईल. ओके, आता सध्या 1 मिनिट थांबा, सरांचे घेऊया प्रश्न आणि सुरुवात करू. बोला रवींद्र पाटील सर, काय झालं, हँड रेज केला इतक्या लवकर? चला ठीक आहे, सरांशी आणि त्यानंतर. तर काल पहिला दिवस होता, घाई गडबड होती. थोडं बिझी होतो आपण. आज आपण रिलॅक्स आहे. तर काल मी सांगितलं की आपल्याला 5 दिवस काय करायचं आहे, शेतकऱ्याचं मोटिवेशन घ्यायचं आहे, एक आदर्श घ्यायचा. तर आणि जीवनामध्ये सकारात्मकतेचं बीज पेरायचं. तर 5 दिवस करताना पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. आता ज्यांचा ज्यांचा व्हिडिओ बंद आहे, काय करायचं, तुम्हाला नाही राहायचं का पॉझिटिव्ह 5 दिवस? का बॅक साईडला शिकून मल्टीटास्किंग करणार? मग तेवढा लाभ होईल. काल मी विचारलं नाही, आज विचारतो, आज आपल्याकडे टाइम आहे. बघा, मी नाशिकवरून आहे, हा वेबिनार घेत आहे. तुम्ही फक्त चॅट बॉक्समध्ये तुम्ही कुठून आहे ते सांगा. तुमचं गावाचं, शहराचं नाव सांगा, नाशिक, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, व्हॉट एव्हर इट इज, सांगा बरं. थोडस मग तुम्ही एक्सरसाइज होणार की नाही. नाहीतर मग फक्त ऐकत राहून राहून तुम्हाला पण झोप येईल. चला, आले. प्रेझेंटी नाहीये, फक्त सांगा. ओके, कोणी ठाण्यावरून आहे, पूनम मॅडम अमरावती, योगेश सर पुणे, साताऱ्यावरून उमेश सर आहेत, स्नेहा मॅडम नागपूर, दुबई. आता दुबईला माझी ऍड कशी पोहोचली, दुबई पर्यंत कशी गेली? चांगली गोष्ट आहे, वेलकम तुमचं. हा, तुमच्याकडे आता किती वाजले असतील, 6:30 की 5:30? चला ठीक आहे. दिल्ली, अहमदाबाद, अजून गडचिरोली, पुणे, अमरावती, खारघर, नवी मुंबई, बॉम्बे, मुरली, श्रीरामपूर, ओके, बदलापूर, हरिद्वार वरून, ओके ओके, अहिल्यानगर, चला, जवळ लांब सगळीकडूनच आहे. हं. गोवा, व्हेरी नाईस. चला, छान क्राऊड आहे ह्या वेळेचा. महाराष्ट्रातले पण आहे, महाराष्ट्राच्या बाहेरचे आहे, आणि काही विदेशी देखील आहेत. चांगली गोष्ट आहे. बघितलं टेक्नॉलॉजीची कमाल. तुम्हाला मी पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड शिकवलं होतं की नाही काल? तर मी पण कधी विचार केला होता की एक संगते एवढ्या लोकांना मी कसा शिकू शकेल, कधी, कारण हे जेव्हा नव्हतं. मग बघा, आता बाबा लोकांसारखा कुठे क्राऊड जमा करायचा, मोठे मोठे प्रवचन देतात. युनिव्हर्सने काही प्लॅटफॉर्म दिला, इंस्टाग्राम, फेसबुक आले. युनिव्हर्स कसंही काम करत असत. ओके, चला, आता मी शिकवायला घेतो. बोला रवींद्र सर, काय आहे, हँडरेज आहे तुमचा? नाहीतर नाही होत. 1 मिनिट, सरांचं घेऊया. हा, बोला सर. हॅलो, आवाज क्लिअर येत नाही तुमचा. बाकीच्यांना येतोय सर, फोन चेक करा. येतोय? माझ्या मग येतं प्रॉब्लेम आहे. तर जरा चेक करा. ओके, ठीक आहे. चला, ठीक आहे. सो आता जे लोक आज पहिल्यांदा आले, 5 मिनिटं रिकॅप घेऊया, 2 मिनिट, आणि मग परत लगेच शिकवायला तुम्हाला घेणार आहे. ओके, चला, अजून बऱ्याचशा लोकांचं नाव नाही घेतलं, सॉरी, नाही शक्य सगळं नाव घेत. कर्नाटक वरून आहेत सुरेखा मॅम, संदीप सर नगर, इगतपुरी नाशिक, ओके, जयश्री मॅम इगतपुरी नाशिक, नवी मुंबईवरून साधना मॅम, बँगलोर वरून उषा सिंग मॅम, बीड, पुणे. सगळ्यांचं नाव घेतलं तर किती वेळ होईल, मग बोलणार सर खूप मोठा वेबिनार घेतात. ओके, चला, कालचं फक्त जे लोक नवीन आहे 1 मिनिटामध्ये सांगू, फक्त त्यांना थोडं इन्स्ट्रक्शन देऊया. ओके, तर बघा, काल आपण बघितलं होतं, रेकी कुणी शिकायला पाहिजे? सतत चिंता, भीती, मानसिक तणाव ज्यांना आहे, जे स्वतःला विसरले आहेत आणि दुसऱ्यांसाठी जगत आहे.
ज्यांचं आरोग्य सतत बिघडतं पण मेडिकल रिपोर्ट्स नॉर्मल असतात. जे जीवनात वारंवार नकारात्मक लोक, ठिकाण आणि प्रसंग, सिच्युएशन सोडून घेतात. ज्यांच्या जीवनात फायनान्शियल ब्लॉकेजेस आहेत, नात्यांमध्ये प्रॉब्लेम आहे, ज्यांना स्पिरिच्युअलिटीची आवड आहे, त्यांच्यासाठी रेकी खूप सुंदर आहे. तर काल आपण शिकलो आहे. तर प्लीज रेकॉर्डिंग बघा. व्हॉट्सअप चॅनलवर तुम्हाला येणार आहे रेकॉर्डिंग. मी ग्रुपवर मेसेज करेल. रेकॉर्डिंग त्याच्यावरच येते किंवा नोट्स पण पुढे जाऊन येणार आहे. तर सबकॉन्शियस माइंड काय असतं, कॉन्शियस माइंड काय असतं, त्याला प्रोग्राम करण्यासाठी तुम्हाला काय ॲफर्मेशन्स, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन शिकवलं होतं. तर काय करायचं आहे, ज्यांनाही रेकॉर्डिंग बघून कळेलच मी काय सांगत आहे. हे 2 PDF भेटले नाही, हे 2 PDF ज्यांना भेटणार नाही, भेटलेले नसतील, ग्रुपवर जायचं, व्हॉट्सअप ॲडमिनचा मेसेज नंबर शोधायचा, मेसेज करा की आम्हाला PDF पाहिजे. ही PDF त्यांना दिली जाईल. ओके. ॲफर्मेशन्स आणि व्हिज्युअलायझेशन बघितलं होतं. तर कालचे रेकॉर्डिंग बघून घ्या. शिकवायला सुरुवात करूया. ओके. चला. तर बघा, रेकी म्हणजे काय आज डिटेलमध्ये बघूया. काल वरवर सांगितलं 1-2 मिनिट, आता डिटेलमध्ये बघणार आहे. बघा, रेकी काय आहे. रेकी हा एक जपानी शब्द आहे ज्याचा अर्थ, जपानमध्ये रेला बोलतात सर्वव्यापी, जॅपनीज लँग्वेज आहे हा. रे म्हणजे सर्वव्यापी आणि की म्हणजे जीवनी शक्ती, युनिव्हर्सल लाईफ फोर्स. तर म्हणजे जी सर्वत्र एक हिलिंग शक्ती, एक उपचारक शक्ती युनिव्हर्समध्ये आहे, त्याला रेकी असं बोललं जातं. रेकी कुठलाही धर्म नाही, पंथ नाही, रेकीचा कुठल्याही तंत्र मंत्र बरोबर संबंध नाही. तुम्ही कुठल्याही धर्माचे असाल, तुम्ही रेकीची प्रॅक्टिस करू शकतात. फॉरेनला लोक ख्रिश्चनिटीला पकडून रेकी प्रॅक्टिस करतात. चायना तिबेटमध्ये लोक बुद्धिस्ट धर्माला प्रॅक्टिस करून करतात. इंडियामध्ये तर खूप सगळं तुम्ही आता ऐकलं असेल. नारायण रेकी आहे, शिवशक्ती रेकी असेल, हनुमान रेकी आलेली आहे, अष्टदुर्गा रेकी आलेली आहे, सगळ्या रेकी आहेत. पण त्याचं मूळ जे आहे, बेस आहे, ते आहे उसुई रेकी, जे आपण शिकत आहे. इथूनच मग यालाच पकडून ज्याच्या त्याच्या देवाशी तुम्ही कनेक्ट करू शकता. तर रेकीसाठी कुठलाही धर्म बदलायची गरज नाही, जे आहे त्याच गॉडशी तुम्हाला कनेक्ट करून किंवा परमेश्वराला साक्षी ठेवूनच हिलिंग वगैरे करायचे असते. रेकीचा कुठलाही ब्लॅक मॅजिक, काला जादू, संमोहन बरोबर संबंध नाही. कुठलाही तुम्ही बॅड इंटेन्शनने कधी कराल, रेकी कशी काम करतच नाही, सिम्बॉल आले नसले तरीही. रेकी शिकण्यासाठी कुठलेही पूर्वज्ञान आवश्यक नाही. तुम्ही कुठल्याही फील्डचे असाल, डॉक्टर, इंजिनियर, अगदी हाऊसवाईफ, तरीही शिकू शकता. एकदा शिकले की आयुष्यभर उपयोगी पडणारी कला. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती रेकीचा सराव करू शकतो, त्याला काहीच लिमिटेशन नाही आहेत. ओके. माझ्याकडे 80 वर्षाचे पण स्टुडंट आहेत आणि 13-14 वर्षाचे पण मुलं आहेत. ओके, कोणीही करू शकतं. आता रेकी शिकण्याचे फायदे काय. बघा, रेकी एक लाभकारी शक्ती आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची हानी अथवा रिॲक्शन होत नाही. रेकीला आपल्या हातांशिवाय कुठल्याही साधनांची गरज नाही, त्यामुळे अत्यंत सरळ व प्राकृतिक उपचार पद्धत. तुम्ही उद्या शिकणारच आहे, अटोनमेंट तुमचं उद्या झालं, तुम्हाला क्लासमध्ये प्रॅक्टिकल लाईव्ह करायचंच आहे. आपल्या 2 हातांशिवाय कसली गरज नाही. हा, पुढे जाऊन तुम्ही थोडेसे मोठे हिलर होणार, तेव्हा कुठे असे क्रिस्टल्स वगैरे असतात, पेन्सिल, तो नंतरचा विषय. तशी त्याची गरजही नसते. तुम्हाला वापरायचं तर वापरू शकता. पण तुम्हाला तुमचे 2 हात असेल, सही सलामत आरामशीर रेकी करू शकता. ओके. आणि एनी टाइम अगदी तुम्ही रेकीला कॉल करणं पण 30 सेकंडमध्ये रेकी इनवोक होऊन जाते. ते उद्या शिक. ओके. तर खूप छान आहे. रेकी तुमच्या सेल्युलर लेवलवर काम करते. तुमच्या सगळंच म्हणजे 7ही चक्र, ओरा जे आपण शिकणार आहे सर्वांवर खूप छान काम करत असते. ओके. आता थोडासा इतिहास बघूया. काही लोकांना इतिहास बोरिंग वाटतो, मग झोपायला येतं. पण थोडंसं माहिती असू द्या, कारण पुढे तुमच्याकडून तुम्हीच सरप्राईज होणार जेव्हा तुमच्या हातातून उद्यापासून व्हायब्रेशन सुरू होतील. मग तुम्हाला कुणाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे नक्की काय आहे, कुठून आलं, नाहीतर मग मनामध्ये डाऊट नको. ओके. 5 मिनिटाचा इतिहास सांगतो, 5 मिनिट पण लागणार नाही, लगेच शिकवायला घेणार आहे. ओके. जे आपण शिकत आहे ते आहे उसुई रेकी. हे आहे डॉक्टर मिका उसुई. हे आहे डॉक्टर मिका उसुई. जे आपण शिकणार आहे यांनी रिइन्व्हेंट केली आहे. इन्व्हेंट नाही, रिइन्व्हेंट, म्हणजे अगोदर ती विद्या अस्तित्वात होतीच. तर बघा, मी तुम्हाला लाभ दिला.
लास्ट डेला मी काय करणार आहे, तुम्हाला खूप मोठं PDF आहे, मी तुम्हाला दाखवतो 1 मिनिट. हिंदीमध्ये आहे, ज्यांना आता मराठी समजत नाही त्यांच्यासाठी. 30 पानांचं PDF आहे, खूप डिटेलमध्ये आहे. त्याच्यामध्ये रेकीचा इतिहास, पुन्हा सगळी माहिती आहे. 7 चक्र, ओरा एनर्जी बॉल लास्ट डेला देणार आहे, तेव्हा तुम्ही वाचा. सध्या आपल्याकडे वेळ कमी येतो, 5 मिनिटामध्ये मी कव्हर करतो. ओके. तर बघा, हे जे डॉक्टर मिका उसुई होते, हे जे डॉक्टर मिका उसुई आहेत, हे जपानमध्ये प्रोफेसर म्हणून पदावर काम करत होते ख्रिश्चन कॉलेजमध्ये. आता एक दिवस शिकवता शिकवता काय झालं, विद्यार्थ्यांनी त्यांना विचारलं. काय विचारलं की, हे बघा सर, येशू ख्रिस्त जुन्या जमान्यामध्ये काय करायचे, कुणालाही हाताने स्पर्शाने उपचार करून द्यायचे, कुणाचा कान बरा, डोळा बरा, सहज. आणि येशू ख्रिस्तच नाही, त्याच्या अगोदर बरेचसे बुद्धिस्ट मॉन्क असतील, ऋषी मुनी असतील, बरेचसे ही विद्या ऑलरेडी अवगत होती. तर विद्यार्थ्यांनी विचारलं, जर आधी असं होतं तर आताही असेल का, काय वाटतं तुम्हाला? मग तो प्रश्न त्यांच्या मनाला खूप लागला आणि ते बोलले की खरंच आधी होतं तर आता का नाही आहे, आणि मी त्याचं उत्तर शोधून राहील. तर त्यांना काहीतरी विजन भेटलं आणि त्यांनी त्या प्रोफेसर पदाचा राजीनामा दिला आणि याचा शोध करायची सुरुवात केली. मग सुरुवातीला ते जपानमध्ये सगळ्या ग्रंथांचा अभ्यास केला, त्यांना उत्तर सापडलं नाही. डॉक्टर उसी चायनाला गेले, चायनीज भाषा शिकली, तिथल्या ग्रंथांचा अभ्यास केला, पण उत्तर भेटलं नाही. ते भारतामध्ये आले, डॉक्टर उसुंनी संस्कृत भाषा शिकली, संस्कृत ग्रंथांचा, वेदांचा अभ्यास केला, थोडीफार इन्फॉर्मेशन त्यांना यजुर्वेद वगैरे कुठल्या तरी वेदामध्ये भेटली, पण पूर्ण नाही. त्यांनी तिबेटला गेले, तिबेटियन भाषा शिकली, तिथेही नाही भेटलं. शेवटी डॉक्टर उसुई हे जपानला परत गेले आणि त्यांच्या गुरूंना त्यांची व्यथा सांगितली. तर त्यांच्या गुरुजींनी सांगितलं, याच्यावर एकच उपाय आहे. काय? तुझं नॉलेज तुला मिळवायला लागेल, म्हणजे तुला आत्मज्ञानातून. आता कसं, त्यांना सांगितलं मेडिटेशनला बस आणि तुझे उत्तर तू मिळव. जसं भगवान बुद्ध आहे, ध्यानाला बसले, त्याला बोलतात त्यांना एनलाइटनमेंट झालं, आत्मज्ञानाची प्राप्ती. भगवान महावीर असतील, येशू ख्रिस्त असतील, त्या पद्धतीने ते गेले, त्यांनी ठरवलं आता मी ध्यानाला बसणार, अगदी भगवान बुद्धांसारखं. जपानमध्ये माउंट कुरामा नावाचा पर्वत आहे, खूप पवित्र ठिकाण आहे. ओके, होली प्लेस आहे, खूप फेमस आहे. तर त्यांनी काय केलं, भगवान बुद्धांसारखं न खाता पिता ध्यानाला बसले, जोपर्यंत उत्तर भेटत नाही. आणि त्यांनी असे छान स्टोरी आहे, ती वाचा शेवटच्या दिवशी. अशा हातामध्ये काही दगड घेतले, एक दिवस गेला की एक दगड ते बाजूला काढायचे. असं 21व्या दिवशी ते पूर्ण मरणासन्न अवस्थेत होते, शरीरात काहीच एनर्जी नव्हती. त्याच दिवशी त्यांना एनलाइटनमेंट झालं, प्रकाश दिसला. तर खूप सुंदर स्टोरी आहे, वाचा. मग त्यांना सगळे सिम्बॉल दिसले, त्याचा अर्थ समजला. मग त्यांनी नंतरून खाली येऊन, त्या PDF मध्ये आहे, त्यांचे प्रथम 4 चमत्कार कसे आहेत, त्यांनी एका मुलीला कसं बरं केलं, त्यांच्या गुरूंना कसं केलं. त्यानंतर त्यांनी जपानमध्ये रेकीचं क्लिनिक टाकलं आणि त्या काळी रेकी ते खूप जास्त फेमस जपानमध्ये झाले होते. ओके, कधीचा काळ आहे हा? अगदी 1922-23च्या काळामध्ये. ओके, त्याच्यानंतरून बघा आपल्यापर्यंत रेकी कशी आली, थोडीशी एक इन्फॉर्मेशन पाहिजे. तर हे आहे डॉक्टर चिजिरो हयाशी, जपानमध्ये नेव्हल ऑफिसर होते. यांनी रेकी बद्दल ऐकलं होतं, त्यांनी डॉक्टर उसे कडून अपॉइंटमेंट घेतलं आणि काही सिम्बॉल त्यांनी डेव्हलप केले, हँड पोझिशन डेव्हलप केल्या. आणि आपल्यापर्यंत यायचं कारण म्हणजे ह्या मॅडम आहेत डॉक्टर हवायो तकाता. आता ह्या जॅपनीज महिला होत्या, अमेरिकेत राहत होत्या. यांना कॅन्सर डिटेक्ट झाला आणि यांना काहीतरी नॅचरोपॅथीने कॅन्सर बरा करायचा होता. यांनी रेकीबद्दल ऐकलं, त्या जपानला आल्या, डॉक्टर चिजिरो हयाशी आहेत यांच्याकडून ट्रीटमेंट घेतली आणि कॅन्सर बरा झाला. मग त्या खूप सरप्राईज झाल्या. आणि जसं आपल्याला माहिती आहे, US मध्ये बऱ्याच देशाचे नागरिक एकत्र राहतात. मग त्यांनी काय केलं, बऱ्याच सगळ्या नॅशनॅलिटीजला रेकी शिकवली, ग्रँड मास्टर बनवलं. मग त्या लोकांनी त्यांच्या त्यांच्या देशात जाऊन सर्वीकडे रेकी पसरली. असं करत करत आज 100हून अधिक देशामध्ये रेकी प्रॅक्टिस केली जाते. ओके, तर त्याचं श्रेय त्यांना जातं. ओके, आता हे झालं इतिहास, थोडासा माहिती असू द्या, नंतर नंतर वाचा, बाकीचं नंतर PDF मध्ये बघा. आता मी तुम्हाला काय शिकवणार आहे, आता नीट लक्ष देऊन बघा, खूप छान विषय आहे, तुम्हाला इंटरेस्ट येईल. आता रेकीचे 5 प्रिन्सिपल डीप मध्ये शिकवणार आहे. आता प्रिन्सिपल काय असतात, बघा, तत्वे.
तुम्ही कुठल्याही धर्माचे असाल, ख्रिश्चनिटीमध्ये 10 कमांडमेंट आहेत, बुद्धिस्ट कल्चरमध्ये काही शील आहेत, प्रत्येक धर्मामध्ये आहे. अगदी तुम्ही तुमच्या सोसायटीत राहतात, सोसायटीचे काही नियम आहेत, शाळेमध्ये गेले शाळेचे काही नियम आहेत. तसंच रेकीमध्ये फक्त 5 तत्वे आहेत, ते फॉलो करायचे आहेत आणि खूप सुंदर आहे. कुठलाही धर्म वगैरेशी निगडीत नाही. तुम्ही बघा आता किती सुंदर आहे. आता सेशनला नीट सुरुवात होत आहे. स्क्रीनकडे बघायचं आहे. ज्यांनी वही पेन आणला, लाईफ टाईम करा, खूप सुंदर रिझल्ट असणार आहे. बघा, रेकीचे 5 प्रिन्सिपल असतात. इंटरेस्टेड कॅन्डिडेट जे खूप मन लावून करत आहे, लिहून घ्या, लिहा. पहिला प्रिन्सिपल लिहा, जस्ट फॉर टुडे आय विल नॉट बी अँग्री. लिहा, फक्त आजसाठी मी रागवणार नाही. लिहा बरं. 1 मिनिट, मी फॅन लावतो, कारण व्हायला. ओके, फक्त आता बघा, 5 प्रिन्सिपल आहे, 5च करायचे आहे. आता बघा, आता मी तुम्हाला खूप कालपासून ज्ञान पाचतोय, नाही का? माझ्या मुलीचा डायलॉग आहे, काही बोललं तर ते ज्ञान नको पाज. आणि जर मी तुम्हाला बोललो की याच्या पुढे मी कधी रागच करणार नाही, असं शक्य आहे का? बिलकुल नाही. पृथ्वी तलावरचा कुठलाच माणूस याची गॅरंटी देऊ शकत नाही. मानव प्राणी आहे, राग येणारच. पण जर मी असं बोललो की फक्त आजच्या दिवस मी राग करणार नाही, फक्त आजसाठी, मग त्याचे किती चान्सेस आहे? त्याचे चान्सेस 50% जास्त वाढतात. आणि तुम्ही फक्त असं बोलले की आजसाठी नाही, उद्या पण तेच बोलले, असं 21 दिवसापर्यंत करून बघा, मग तो तुमच्या जीवनाचा भाग बनतो. मग सबकॉन्शियस माइंडचा नियम आहे, 21 दिवसाच्या प्रोग्रामिंग नंतर छान काम करतो. ओके, आता राग का करायचा नाही? आता सर्वांनी स्क्रीनकडे बघा, तुम्हाला छान व्हिज्युअल दाखवतो. ओके, चला, नाही तर मग मला ऐकून ऐकून तुम्हाला पण कंटाळा येतो. स्क्रीनवर बघा, एक व्यक्ती आहे, कंपनीचा बॉस असेल, त्याने काय केलं, एका व्यक्तीला रागवला. आता त्या एम्प्लॉईची काहीतरी चुकी असेल, जोरात ओरडला, रागवलं. आता त्या कंपनीचा हा वर्कर, हा एम्प्लॉई घरी आला आणि त्याने त्याच्या बॉसचा राग कुणावर काढला? त्या बॉसचा राग त्याने त्याच्या पत्नीवर काढला. आता तिला काय माहिती होतं यांचं काय झालं ऑफिसमध्ये? ठीक आहे, आता त्याच्या पत्नीने काय केलं, आपल्या नवऱ्याचा राग छोट्या मुलावर काढला. आता त्याला काय माहिती होतं मम्मीचा कसला राग आला आहे आणि काय सायकल आहे, आणि त्या छोट्या निरागस बालकाने त्याचा राग त्याच्या पेटवर काढला. ओके, तर जीवनामध्ये अशीच सायकल चालू असते की नाही, सांगा बरं मला. आमचे गणिताचे मी नेहमी सांगतो वेबिनार मध्ये, आमचे सर चौथी पाचवी आणि आठवीला बोलायचे की आल्या आल्या क्लासमध्ये मला वड्याचं तेल वांग्यावर काढायला लावू नका. तेव्हा काही समजायचं नाही, आता समजतं. घरी बायकोशी कटकट केली असेल आणि इथून आम्हाला मारायचे काम चालू आहे सर. असं होतं की नाही जीवनामध्ये, कुणाचा राग कुणावर निघतो. आता राग का करायचा नाही? बघा, मी तुम्हाला रागाची डेफिनेशन सांगतो, रागाची व्याख्या. पटली तर बघा, आवडलं तर लाईक वगैरे करत जा, तेवढेच तुम्ही बिझी राहणार. रागाची व्याख्या काय आहे? राग म्हणजे राग म्हणजे दुसऱ्याने केलेल्या चुकीची स्वतःला करून घेतलेली शिक्षा. आय रिपीट, राग म्हणजे दुसऱ्याने केलेल्या चुकीची स्वतःला करून घेतलेली शिक्षा. ऍग्री का नाही सांगा बरं? प्रत्येक व्यक्तीला इंडिव्हिज्युअल मत आहे, कोणी कितीचा जवळचा असो लांबचा असो. आता तो वागतच नाही तुमच्या याच्याने आणि तुमचं ब्लड बॉईल होत आहे, संताप होत आहे, का शिक्षा करून घेतात तुम्ही? तुमचं रक्त उसळतं तर तुम्हालाच त्रास होणार आहे. ओके, सांगणं आपलं कर्तव्य आहे, एखादा चुकला, पण जास्त शिक्षा करून घ्यायची नाही. दुसरं, बघा, रागवर कंट्रोल करणं का गरजेचं आहे, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ओके, बघा, अगदी साधं सोपं आहे. राग किती विनाशकारी असतो. तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांनी काल काय सांगितलं, तुमच्या नात्यामध्ये प्रॉब्लेम आहे, रिलेशनचे प्रॉब्लेम आहे. आता का प्रॉब्लेम आहे नीट आठवा. त्या एका रागाच्या क्षणामध्ये एक तर तुम्ही नाहीतर तो समोरचा व्यक्ती काहीतरी बोलून बसला आणि त्याचीच किंमत तुमचं नातं भोगत आहे, असं होतं की नाही? दुसरं, आपल्याकडे काय म्हण आहे, आनंदामध्ये कुणाला प्रॉमिस करायचं नाही.
आणि जेव्हा रागात असेल तेव्हा निर्णय घ्यायचा नाही. बोलतात की नाही? कधी कधी मी पण माझ्या मुलीला आनंदाने काहीतरी बोलतो, हा हे घेऊन देईल ते घेऊन देईल, नंतर कळतं ते आउट ऑफ बजेट चाललंय, मग नंतर माघार पण नाही घेता येत. ओके, ते झालं आनंदाचं, प्रॉमिस नाही करायचं. आणि कधी राग येईल तर डिसिजन घ्यायचा नाही. तुम्हाला एक सांगतो, जेलमध्ये जे कैदी असतात ना, सर्वे झालेला आहे, 50% जास्त कैदी सराईत गुन्हेगार नसतात. ते तिथे का असतात? त्या एका रागाच्या क्षणामध्ये हातामध्ये काहीतरी वेपन येतं आणि तो राग कंट्रोल होत नाही आणि ती चुकी करून बसतात आणि नंतरून जन्मठेपेच्या शिक्षा भोगतात आणि तोच क्षण जीवनभर आठवत असतात. तो राग इज व्हेरी डेंजरस, बी केअरफुल. ओके, आता तुम्हाला काय करायचं बघा, मी तुम्हाला आधी ते दाखवतो, नंतर एक्सप्लेन करू आपण. ओके, समजलं राग का नाही करायचा आहे? तर बघा, कधी कधी आपण रागात एखाद्याला काहीतरी बोलून जातो. शब्द कठोर असतात पण भावना क्षणभंगूर. त्या बोललेल्या शब्दांचा परिणाम समोरच्याच्या मनावर खोलवर होतं, नातं तुटतं, संवाद थांबतो आणि नंतर उठतो पश्चाताप. तर राग नैसर्गिक भावना आहे पण ती विनाशकारी देखील असू शकते. अनियंत्रित रागाचा एक क्षण नातेसंबंध, निर्णय आणि मनशांतीवर परिणाम करू शकतो. ओके, साधी एक टिप देतो. कधी पण घरामध्ये भांडणाची परिस्थिती आली की आता क्लॅश होणारच आहे, काय करायचं? आता तुम्ही मला दुसऱ्या दिवशी ऐकत आहे म्हणजे तुम्हाला शांतता आवडते, मी असं गृहीत पकडतो. तुम्ही सगळे पीसफुल लोक आहे. अशी कधी परिस्थिती आली, समोरच्या व्यक्तीला काय बोलायचं? आपण या विषयावर 15 मिनिटानंतर बोलू, ज्याच्यावर तुम्हाला डिस्कशन करायचं. त्या 15 मिनिटात एक तर त्याची रागाची पातळी 100च्या खाली 80वर आलेली असते, नाही तर तुमची 100वरून 60वर. ओके, मग आपल्याला बघा, रिलेशन तर मेंटेनच करायचे आहेत. आपल्या एखाद्या बॉडी पार्टला इजा झाली, आपण त्याला काढून फेकून देत नाही, त्याच्याबरोबर डील करतो. तसंच नाते आहेत, तुम्हाला कर्माने आलेले आहेत, त्यांना सांभाळायचंच आहे. ओके, तर थोडस स्मार्ट बनून नाते हँडल करा. ओके, भावनामध्ये नाही व्हायचं, थोडस डोकं चालवायचं, स्मार्ट राहायचं. ओके, तरच करणार आहे. नाहीतर जीवनामध्ये नाते टिकवणं म्हणजे तारेवरची कसरत असते. ओके, ते रागाचं तेवढं बघा, मी सांगतो म्हणून. ओके, दुसरं लिहा, जस्ट फॉर टुडे आय विल नॉट वरी. फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. जस्ट फॉर टुडे आय विल नॉट बी वरी. फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. ओके, अगेन मी तुम्हाला बोललो याच्या पुढे मी चिंताच करणार नाही असं होत नाही, पण मी जर बोललो आजच्या दिवस करणार नाही तर नक्की पॉसिबल आहे. दुसरं, आता चिंतावड लिहिलं आहे, आता मला सर्वांनी सांगा, चिंता आणि चिता ह्या शब्दामध्ये काय फरक आहे? वाचायला कुठे फरक आहे? चिंता आणि चिता, वरती एक अनुस्वार दिला, चिताचं काय होतं? चिंता. चिंता काय करते, चिता काय करते? आपण गेल्यानंतर जाळते की नाही सरणावर, कायमचं आपल्याला जाळते. चिंता काय करते? प्रत्येक क्षणोक्षणी तुम्हाला जाळत असते. ऍग्री की नाही सांगा मला, नाही तर असं वाटतं मीच बोलतोय. फरक कळाला? चिंता आणि चिता काय आहे? आता तुम्ही सगळ्याच हुशार असाल, माझ्यापेक्षा मोठे पण दिसत आहे. चॅट बॉक्स मध्ये टाईप करा, चिंता केल्याने कुठकुठले आजार होतात? करा बरं, मेसेज मध्ये सांगा मला. चिंता केल्याने, हा, वर्षा मॅडमने सांगितलं, चिता मेल्यावर जाळते, चिंता जिवंत. ओके, चिंता केल्याने होणारे आजार टाईप करा. प्रणाली मॅडम बोलतायत बीपी होतो, मुकुंद सर बोलतात बीपी होतो. ओके, मुकुंद, ओके, अजून जितेंद्र सर आपण बोलतात बीपी. ओके, अँझायटी, अजून मानसिक आजार होतात, हार्ट अटॅक, बीपी. ओके, अजून काय? डिप्रेशन. ओके, सविता मॅडम बोलतात डिप्रेशन, योगेश सर बीपी, जान्हवी मॅम एन्झायटी, स्लीप डिस्टर्ब होते. ओके, मेंटल डिस्टर्ब, हाय बीपी, मधुमेह, थायरॉइड, बरोबर स्मिता मॅम, शुगर, अजून काय? बीपी, शुगर, मायग्रेशन, सॉरी मायग्रेन. ओके, डिप्रेशन, मानसिक संतुलन बिघडते, अगदीच डिप्रेशन, हार्ट इश्यू, शरीर खोकला होतो, हा, शरीर हॉलो होऊन जात, बरोबर, मायग्रेन, चिंता से चिंता. ओके, तुम्ही खूप चिंता करतात, मी तथास्तु बोलेल, याच्या पुढे असं नाही बोलायचं. हृदय, हार्ट अटॅक, ओके, निद्रा नाश, डोके दुखी. ओके,
ओके, मग आता नका करू चिंता, प्रिन्सिपल फॉलो करा डिफरंट. ओके, आता बघा तुम्ही सगळे एवढे हुशार लोकांना आहेत आणि एवढे छान छान सर्वांनी सांगितलं, काही कोणाचं चूक नाही, सर्वांचं बरोबर आहे. तर शरीरावर 90% आजार हे चिंतेनेच होतात. ओके, कॅन्सर सारखं, कॅन्सरचं नाव कोणीच नाही घेतलं. कधी कॅन्सर पेशंट बघा, त्याला कॅन्सर का झालेला असतो, वर्षानुवर्षाची चिंता घेऊन फिरतो. ओके, आता तुम्हीच सांगितलं एवढे सगळे आजार होतात, मग कशाला करतात चिंता? माहित आहे तरी पण कसं करणार? ते तर व्यसनासारखंच झालं ना. सिगरेट दारू वाईट आहे तरी आपण घेतो. मला माहिती आहे चिंता पण एक व्यसनच आहे. ओके, नका करू, फक्त एक प्रिन्सिपल फॉलो करायचा, फक्त आजसाठी एक एक दिवस करा, नंतर बघा जीवनामध्ये खूप सुंदर रिझल्ट येतात. ओके, चला तिसरं तिसरं लिहून घ्या. जस्ट फॉर टुडे आय विल बी ग्रेटफुल. फक्त आजसाठी मी कृतज्ञ राहील किंवा कृतज्ञ राहील. इंग्लिशमध्ये ग्रेटफुल वर्ड पॉप्युलर आहे. तुम्ही थँकफुल पण लिहू शकता. ग्रेटफुल नसेल समजत की कृतज्ञ म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी थँक्यू. लिहा, जस्ट फॉर टुडे आय विल बी ग्रेटफुल. फक्त आजसाठी मी कृतज्ञ राहील. आता बघा कशासाठी काय करायचं आहे. बघा काल मी अफर्मेशन सांगितले 21 वेळेस लिहा असं तसं. कधी कधी हे पण लिहित जा की आज तुमच्या जीवनातल्या 5 चांगल्या गोष्टी काय भेटल्या त्याचंही लिहायचं आहे. आता ग्रॅटिट्यूड का ठेवायचं? आता तुम्ही बोलणार सर ऑलरेडी तुम्हाला कालपासून सांगतोय आमच्या जीवनामध्ये असा असा प्रॉब्लेम आहे, आता कशाला थँक्यू बोलायचं? थँक्यू बोलायला दुसरे कारण सांग. बघा आज तुम्ही जेव्हा झोपेतून उठले, तुमच्या बरोबर तुमची घरचे इतर सदस्य उठले की नाही? सर्वांचे नाही उठले. काहींचे घरचे सदस्य आयसीयू मध्ये आहेत, हॉस्पिटलमध्ये, काहींचे वरती गेले आहेत, जाण्यावर आहेत, काहींचे घरचे सदस्य परदेशात अडकले असतील, संकटात असतील, पण तुमचे उठले की नाही त्याच्यासाठी थँक्यू. अगदी बघा काल किती लोक पृथ्वी सोडून गेले असतील, तुम्हाला आजचा श्वास घ्यायला भेटला, आज परत एक नवीन सूर्य बघायला भेटला, त्याच्यासाठी थँक्यू बोलायचं आहे. अजून मी तुम्हाला सांगतो, एक उदाहरण घेऊया, कारण आज कोणी बोललंच नाही माझ्या बरोबर. काल मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की आर्थिक समस्या पण आहेत, पैशाच्या पण समस्या आहेत हो ना, आर्थिक. आता सांगतो मी तुम्हाला, तुम्ही किती पैशावाले आहेत. कुणाला तरी माझ्याशी बोलायला घ्यायला लागेल, कुणाला घेऊ, कुणाला कुणाला बोलायचंय का? नाहीतर मग मी पकडून घेईल कोणाला. चला जान्हवी मॅमला पकडूया. चला जान्हवी मॅम करा बरं अनम्यूट. हो सर. नमस्कार मॅम, गुड इव्हनिंग. नमस्ते. मुंबईवरून आहे ना तुम्ही? हो सर. मॅडम बघा सर्वांनी मी मॅडमला प्रश्न विचारेल, तुम्ही जरा स्वतःशी रिलेट करा. मॅडम आमच्याकडे ना एक काल काय झालं, एक फॅमिली आहे, त्यांच्या मुलाचा एक डोळा गेला आहे आणि ते पैशावाले लोक आहेत. तुमचा एक डोळा जर दिला ना तर ते 25 लाख रुपये द्यायला तयार आहे, देणार का? नाही गरज सर. नाही. ते खूप पैशावाले, ते 2 डोळ्यांचे 5 करोड द्यायला तयार आहे. मॅडम 5 करोड मध्ये लाईफ सेट होऊन जाईल. 2 डोळे नाही 5 सर. करोड, तुम्ही घरच्यांचा विचार करा. नाही, एक हात द्या, नाही. त्याचा एक हात पण गेला आहे, 15 करोड. नाही. बघा असं करता करता आपले किती ऑर्गन्स आहेत, किती प्रॉपर्टी घेऊन फिरत आहे, कुणाला काही अंदाज आहे का? नाही. 100, 200, 1000 करोडची प्रॉपर्टी घेऊन फिरत आहे, अनमोल प्रॉपर्टी घेऊन फिरत की नाही? काल कोण बोललं मला पैशांचे प्रॉब्लेम आहे? बघा पैशांचे प्रॉब्लेम कुणाला नसतात. आता बघा धीरूभाई अंबानी असतील, कुणीच उदाहरण घेऊया, ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. परिस्थिती त्यांची पण तशीच होती, पण का ते सुधारले? त्यांनी माइंडसेट चेंज केला, बरोबर की नाही? विचार करायची पद्धती बदलली आणि जीवनात पैसे कमवले. परमेश्वराने आपल्यालाही तसे 2 डोळे दिले आहेत, हात दिले, पाय दिले आहेत, कुठे कमी पडले आपल्याला? विचार करायची पद्धत बदला, सगळं भेटेल, हो की नाही? थँक्यू मॅडम. मग थँक्यू बोलायचं देवाला प्रत्येक गोष्टीसाठी. मग मी तुम्हाला आता सकाळच्या बॅचचं छान झालं बरं का मॅडम. का ग्रेटफुल राहायचं आहे? आता सकाळच्या बॅचला काय झालं होतं, कालच्या एक मॅडम होत्या, त्यांनी विचारलं माझी मुलं मला खूप त्रास देतात, मी काय करू सर? आणि आपल्या ह्याच बॅचला एक मॅडम आहेत, काल काय विचारलं, सर मला मुलं पाहिजेत आणि काय करू? आणि त्यांनी छान पोस्टर पण बनवलं. बघा
आपल्याकडे असे खूप सगळ्या गोष्टी आहेत. थँक्यू बोलायला शिका, ग्रेटफुल राहा. जितकं ग्रेटफुल राहणार ऍडव्हान्स मध्ये तेवढ्या वस्तू भेटतील ना. ते लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम आहे. आलं लक्षात सर्वांना? तर ग्रेटफुल का राहायचं आहे? राहा तुम्ही, भेटेल आयुष्यामध्ये. ओके, चला याच्या पुढचा प्रिन्सिपल लिहा. लिहा, जस्ट फॉर टुडे आय विल डू माय वर्क ऑनेस्टली. फक्त आजसाठी मी प्रामाणिकपणे माझे कार्य करेल. जस्ट फॉर टुडे आय विल डू माय वर्क ऑनेस्टली. आता याचं पण मी तुम्हाला छान एक्सप्लेन करतो हा, का करायचं आहे. बघा, तुम्ही कुठलाही हुद्द्यावर असाल, अगदी बिल्डिंगचे वॉचमॅन असाल, नाहीतर एखाद्या कंपनीचे मॅनेजर असाल, मालक असाल, पण आपलं काम तुम्हाला इमानदारीने करायचं आहे. का बरं? बघा, आपण सगळे ना दुसऱ्यांच्या स्वप्नातलं आयुष्य जगत असतो. जर तुम्ही एखाद्या बँकेत मॅनेजर असाल, तर तुम्ही तिथे काम करणाऱ्या एखाद्या अकाउंटंटच्या स्वप्नातलं आयुष्य जगत आहात. जर तुम्ही बँकेत अकाउंटंट आहे, तर तुम्ही तिथे काम करणाऱ्या पिऊनचा, जो झाडू साफसफाई करतो, त्याच्या स्वप्नातलं आयुष्य जगत असाल. सेम शाळेमध्ये प्रिन्सिपल असाल, तर तुम्ही एखाद्या टीचरच्या स्वप्नातलं आयुष्य जगत आहात. आणि टीचर जर असाल, तर एखाद्या मावशीच्या स्वप्नातलं आयुष्य जगत आहे. आणि बघा, सगळ्यांना काम नसतं, खूप बेरोजगारी आहे. ओके, सगळीकडेच आहे. तर अशा व्यक्तीला विचारा, तुमच्यासारखा एक व्यक्ती मनात बोलतो, कसंही असो मी काम करेल, घरच्यांना 2 टाइमची भाकर तरी भेटेल, त्याला काम नसतं. ऍटलिस्ट तुमच्याकडे काहीतरी आहे, तर इमानदारीने करा. ओके, अगदी हाऊसवाईफ जरी असाल, खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा मी तुम्हाला अन्न आणि पाणी चार्ज करायचं शिकवेल, तेव्हा सांगेन एका हाऊसवाईफने देखील आपलं काम इमानदारीने करणं का गरजेचं आहे. आपलं काम कुठलंही असेल, इमानदारीने करायचं आहे. नाहीतर छोटे, आजकालचे मुलं खूप हुशार आहे. आता तुम्ही बघितलं ना, झेनझी किती हुशार आहे, किती आंदोलन केलं त्यांनी, किती मस्त मीम्स होत्या. आता माझी मुलगी आहे, ती झेन अल्फा आहे, ती त्यांच्याहून हुशार. त्या छोट्या मुलांना बरोबर माहिती एक शब्द, आजकालच्या छोट्या मुलांना एक शब्द माहिती आहे, काय? कर्मा. कर्म काय असतात ना, कर्म इज बॅक, कर्म इज बॅक बोलतात. आपल्याला तो शब्द खूप लेट कळाला होता. ओके, तर तुम्ही जेही काम करणार त्याच्यामध्ये काहीतरी चिटिंग केली, हे केलं, थोडी तडजोड, तर कर्म इज बॅक. तर तेवढंच तुम्ही बघायचं आहे. जेही काम दिलं, परमेश्वराने रिस्पेक्ट करायचा. शेवटचं लिहा, लास्ट, फक्त आजसाठी मी प्रत्येक सजीव प्राण्यावर दयाळू राहील. जस्ट फॉर टुडे आय विल बी काइंड टू एव्हरी लिव्हिंग थिंग. फक्त आजसाठी मी प्रत्येक सजीव प्राण्यावर दयाळू राहील. ओके, आता काय करायचंय तुम्हाला? बघा कसं करायचं. म्हणजे अननोइंगली कोणी असेल ना, दिवसातून 1-2 व्यक्तीची हेल्प करत जा. म्हणजे पर्पजली नाही आलं ना, भूतदया. आता मी तुम्हाला सांगतो का करायची मदत. भूतदया हा शब्द कोणी ऐकला आहे? भूतदया काय? भूतदया हा शब्द फक्त मराठी भाषेमध्ये आहे. आपल्या संतांनी आपल्याला शिकवलं आहे. महाराष्ट्र खूप संतांचा राज्य आहे महाराष्ट्र. ओके, तर भूतदया म्हणजे काय, की कुणावरही, कोणी सजीव प्राणी असेल त्याच्यावर तुम्हाला दया दाख. कधी कधी देवाने खूप पैसे दिले आहेत, तुम्ही रस्त्याने कोणी बघितलं, कोणी काही विकत आहे, भीक मागण्यापेक्षा काही छोटे मोठे प्रॉडक्ट विकत आहे, तर कारण घेऊन टाका. ओके, थोडी दया दाखवा, किंवा एखाद्याची मदत करा. तुम्ही लाईन मध्ये उभे आहे, मागच्याला खूप घाई आहे, तुमच्याकडे वेळ आहे, त्याला पुढे जाऊ द्या. छोटे छोटे काइंडनेस. आणि जेव्हा तुम्ही एखाद्याची मदत करून झोपतात, एखाद्याची मदत केली ना, त्या दिवशी तुमच्या मनाला खूप समाधान असतं, आणि त्या रात्रीची झोप वेगळीच असते. असं कोणी आहे का, कधी मदत केली होती आणि त्या रात्रीची झोप खूप मस्त आली? आहे का कोणी? असेल तर सांगा, नाही तर मला पुढे जायला. आणि खूप छान आहे, तुम्ही केलं तर तुम्हाला तो अनुभव येणारच आहे. ओके, छोटे छोटे ऍक्ट तुम्हाला करायचे आहेत. नाहीये कोणी? चलो ठीक आहे, करत जा. चला, मयुरी मॅम आहे, व्हेरी नाईस. चला, कोणीतरी भेटलं. तर तसं चला, खूप वेळा, व्हेरी नाईस सर, कॉंग्रॅच्युलेशन सर. चला ठीक आहे, आता 5 प्रिन्सिपल झाले, पुढे वळूया. ओके, चला. आता बघा, सगळ्यांनी नीट बघा. आता तुम्ही थोडस मनातला डाऊट दूर करायचा. रेकीमध्ये काय आहे, तुम्ही लेवल्स बघूया. रेकीमध्ये किती लेवल असतात, काय नाही, थोडं डीप मध्ये बघू. रेकीमध्ये बघा, तुम्ही जी शिकत आहे ती लेवल 1 आहे.
तुम्ही जे शिकत आहे त्याला लेवल 1 बोलतात. हे प्रवेशस्तरीय रेकी प्रशिक्षण आहे, जिथे तुम्हाला रेकीचा इतिहास, स्वतःला रेकी कशी द्यायची, इतरांना कशी द्यायची, तुम्हाला शक्तिपात करून दिला जातो. आयुष्यभरासाठी त्या रेकी ऊर्जेशी आट्यून करून दिलं जातं. ते काय आहे थोड्या वेळाने तर याच्याने जेव्हा तुमचा रेकीचा अटुनमेंट होईल, तुम्ही हात रब करून रेकीला कॉल करून रेकी वापरू शकतात. आणि रेकीच्या 10% इफिशियन्सीने, क्षमतेने तुम्ही स्वतःचे इतरांचे उपचार करू शकता. ओके, 10%. दुसरं स्तर काय आहे? सेकंड लेवल ऑफ रेकी. आता लेवल 1 जे तुम्ही शिकत आहे त्यामध्ये तुम्हाला कुठलाही सिम्बॉल अटेंड करून दिला जात. प्रॅक्टिस नंतर काही दिवसांनी तुम्हाला रेकी लेवल 2 मध्ये सिम्बॉल्स असतात. तर उद्या शक्तिपात असेल असं बसायचं आहे, पुढच्या लेवलला हातावर सिम्बॉल टाकायला लागतो. मग तुम्हाला सिम्बॉल दिले जातात. त्याचा फायदा काय आहे? लेवल 1 मध्ये व्यक्ती समोर असेल, तुम्ही त्याला उपचार देऊ शकतात, हाताने वगैरे उपचार देऊ शकता. लेवल 2 मध्ये तुम्ही डिस्टन्स हिलिंगही करू शकता. जसं आता तुम्ही सांगितलं एक व्यक्ती दुबईला आहे, एक बँगलोरला आहे, एक गोव्याला आहे, कोणी महाराष्ट्रात आहे, कोणी माझ्या घराजवळ आहे. मी उद्या शक्तिपात देताना इथे एका ठिकाणी बसेल आणि तुमच्या सगळ्यांशी कनेक्ट होईल. का? कारण माझ्याकडे सिम्बॉल्स आहेत. ते सिम्बॉल्स तुम्हाला लेवल 2 मध्ये दिले जातात. मग तुम्ही देखील इतरांची तशी हिलिंग करू शकता. ओके. आणि एकदा का लेवल 2 तुम्ही केलं की रेकीच्या +10 म्हणजे 50% क्षमतेने तुम्ही कुणाचेही उपचार करू शकतात. ओके. लेवल 3 काय असतो? लेवल 3 मध्ये तुम्हाला मास्टर सिम्बॉल असतो एक डायक्युम्यू, त्याचं अटुनमेंट करून दिलं जातं आणि काही ऍडव्हान्स हिलिंग शिकवले जातात. म्हणजे हिलिंग आता तुम्हाला फक्त हाताने उपचार करायचे आहेत. लेवल 3 मध्ये खूप ऍडव्हान्स टेक्निक असतात, वेगवेगळ्या टेक्निक्स असतात हिलिंगच्या. त्या टेक्निक्स तुम्हाला शिकवल्या जातात. हे 3च इनफ आहे. चौथं जो आहे लास्ट 4th डिग्री म्हणजे काय? या स्तरात तुम्ही रेकी ग्रँड मास्टर होतात. म्हणजे लेवल 3 केलं ते इनफ आहे. लेवल 4 आणि 3 मध्ये एकच फरक आहे. तुम्ही दुसऱ्यांना शक्तिपात देऊ शकतात आणि गुरु बनवू शकतात किंवा तुम्ही टीचर बनतात. तर लेवल 3 पर्यंत प्रवास केला तरी इनफ असतो. तुम्हाला सगळं काही येतं. ओके. लेवल 4 ऑप्शनल असतं जर टीचर बनायचं असेल. तर लेवल 1 आहे तुमचं मनापासून करायचं आहे. तर पुढचं यास असे काही सिम्बॉल असतात, 4च सिम्बॉल असतात रेकीमध्ये, सोपे असतात, शिकवले जातात. आता अटुनमेंट म्हणजे काय, शक्तिपात म्हणजे काय, याच्यावर जरा बघणार आहे. बघा, आज मी तुम्हाला साध्या भाषेमध्ये सांगतो. अटुनमेंट म्हणजे काय? प्रत्येक व्यक्तीमध्ये आध्यात्मिक ऊर्जा ग्रहण करण्याची नैसर्गिक क्षमता असते, परंतु ही ऊर्जा योग्य प्रकारे संतुलित आणि सक्रिय करण्यासाठी रेकी मास्टर विशेष ऊर्जा हस्तांतरित करतो. अटुनमेंट एक पवित्र आणि शक्तिशाली प्रक्रिया आहे. आता तुमच्या डोक्यावरून जाईल, मी तुम्हाला साध्या सोप्या भाषेत समजवतो, नाहीतर तुम्ही उद्या येणार बसणार पण तुम्हाला कळालं तर पाहिजे नक्की काय प्रकार आहे. नुसतं येऊन बसायचं त्याला काही अर्थ आहे का? तर समजून घ्या. शक्तिपात म्हणजे काय? आता शक्ती म्हणजे काय? डिवाइन एनर्जी आहे, ती परमेश्वराची हिलिंग एनर्जी आहे. पात म्हणजे काय? ते तुमच्यामध्ये सक्रिय करणे, शक्तिपात. किंवा इंग्लिशमध्ये वर्ड आहे अटुनमेंट. अटुनमेंट म्हणजे काय? ट्युनिंग. जसं रेडिओचं चॅनल तुमचं जे पाहिजे ते चॅनल पाहिजे असेल, हवं ते 91.4 FM, 95.3 FM तुम्ही ट्यून करतात आणि ते चॅनल पकडतं. तसंच तुम्ही आहे एक रेडिओ, तुम्हाला त्या हिलिंग एनर्जीशी कनेक्ट करून दिलं जातं, त्याला बोलतात अटुनमेंट. 2 शब्द आहेत. आता हे लक्षात घ्या का बरं पवित्र बोलतात? स्पिरिच्युअलिटीमध्ये, आध्यात्मिकतेमध्ये खूप सगळे अटुनमेंटचे प्रकार आहेत. योगामध्ये आहे कुंडलिनी शक्ती, ते कुंडलिनी कोणी जागृत करतं त्याची एक मेथड आहे योगा. तुम्ही गुरु, काही काही गुरु असतात ते तुमच्या चक्रावर हात ठेवून शक्तिपात देतात. ख्रिश्चनिटीमध्ये ते गुरु काय करतात, त्यांना होली स्पिरिट डोक्यावर हात ठेवून किंवा बाप्तिस्मा देऊन शक्तिपात देतात. शक्तिपात सेल्फ रिअलायझेशनने देखील होतो. जसं भगवान बुद्ध आहे, ध्यानाला बसले, त्यांना आत्मज्ञानाची प्राप्ती झाली, त्यांना भेटली. खूप सगळे प्रकार आहेत. आपण स्वामी विवेकानंदांचं उदाहरण घेऊ. त्यांनाही ह्या ऊर्जेशी कनेक्ट नव्हते. त्यांच्या गुरूंनी काय केलं, त्यांच्या साधनेतून जे रामकृष्ण परमहंस होते, उजवा पाय घेतला, त्यांच्या छातीवर लावला आणि त्यांना मग सर्व एनर्जीज जाणवल्या. ओके. आणि पृथ्वी तलावर असताना आपण मानव प्राणी आहे, काही गोष्टी जीवनामध्ये खूप महत्वाच्या असतात, याला बोलतात संस्कार. बघा, येशू ख्रिस्त बोलतात सर्वात हायेस्ट गॉड होते त्यांचे.
तरीही त्यांनी त्यांच्यापेक्षा त्यांच्या मावस भावाकडून त्यांनी बाप्तिस्मा घेतला, म्हणजे अटोनमेंट घेतलं. लोक बोलायचे तुम्ही तर मोठे आहे, मग तुम्ही कसं घेतात? ते बोलले मानव रूपात असताना ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. अजून उदाहरण देतो. भगवान श्रीकृष्ण कोण आहे? भगवान श्रीकृष्ण सर्वे सर्व आहे. एका करंगळीमध्ये ते लहानपणी पर्वत उचलून घेतला. त्यांच्या तोंडामध्ये पूर्ण ब्रह्मांड दिसलं आईला. इतके शक्तिशाली आहे. तरीही ही प्रोसिजर पूर्ण करण्यासाठी त्यांनी त्यांच्या गुरुकडे जाऊन परत विद्या घेतली. काय केलं? कोण होते? कुणी सांगेल का? भगवान कृष्णांचे गुरु कोण होते? कुणाकडे जायचे शिकायला? कुणी आहे का? सांगा बरं, कुणाला उत्तर माहित आहे का? भगवान श्रीकृष्ण कुणाकडे जायचे? महाराज होते कोणीतरी, सांगा. खूप छान स्टोरी आहे. हा, सांदीपनी महाराज. एक बरोबर, सांदीपनी महाराज होते. कशासाठी गेले ते? ते काही त्यांच्यापेक्षा काही कमी नॉलेज असेल का? पण नाही. काही संस्कार असतात ते तुम्हाला घ्यायलाच लागतात. ओके, तर इथेही तसंच आहे. तुमचा काही धर्म वगैरे जात बदलत नाही. तुमच्या 7 चक्र, तुमच्या काही चक्रावर काम केलं जातं आणि त्या ऊर्जेशी कनेक्ट केलं जातं. बाकी काही नाही आहे. मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, त्याचा काही संबंध नाही. जगात सगळीकडे रेकीची प्रॅक्टिस केली जाते. ओके, तर या उद्या बसा. सकाळी 6 वाजता असणार आहे. 10 मिनिटासाठी जायचं आहे. 10 मिनिटात शक्तिपात आवरून जातो. बाकीचं क्लासमध्ये येऊन उद्या मी तुम्हाला पाणी कसं चार्ज करायचं, रेकीला कॉल कसा करायचा, सगळं शिक. आता इतकी पवित्र तुमचं उद्या शक्तिपात होणार आहे. खूप म्हणजे निसर्गानेच तुम्हाला बघा, रेकी स्वतः निवडते. रेकीमध्ये बोलतात रेकी स्वतः कुणाकडे जायचं ते निवडते. आपण रेकीला नाही निवडत. तर खूप छान पवित्र प्रक्रिया आहे. नक्की करा. उद्या नक्की या. नाही तर काही लोकांकडून उद्या रिझल्ट येतील, पाणी वगैरे चव बदलतील, छान व्हायब्रेशन जाणवतील. मग इतर लोक बोलतील अरे जायला पाहिजे होतं. मग मला डिस्टर्ब करतात. मग सर प्लीज आमचा घ्या ना, आमचा राहिलाय. ओके, तसं नका करू. आहे टाइम तर उद्या घेऊन टाका. दुसरं, आता हे घेताना थोडस पूर्वपरीक्षा द्यायला पाहिजे आपण. जसे नीटचे पेपर आहे, मेडिकलची एंट्रन्स टेस्ट, इंजिनिअरिंगची टेस्ट असते, याची आहे. काय करायचं आहे? आता मी तुमचं पास्ट लाईफ मेडिटेशन घेणार आहे. तर थोडस 10-1 मिनिटाचं मेडिटेशन आहे. तुम्ही खूप वेळचे बसलाय तर पाणी वगैरे पिऊन या, वॉशरूमला जाऊन या. हेडफोन असेल तर चांगला रिझल्ट येईल. मॉर्निंग बॅचला सर्वांना छान रिझल्ट आले. अजून एक शक्तिपात देत असताना बघा, 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. मी सांगेल सकाळी 6 ला नंतर देईल. आता मेडिटेशन आहे, पास्ट लाईफ मेडिटेशन. माझा व्हिडिओ बंद असेल. मी तुम्हाला तुमचा व्हिडिओ ऑन पाहिजे का? तुम्ही जर व्हिडिओ ऑन ठेवला तर कनेक्ट करता येईल आणि मी तुम्हाला इथून हिलिंग देईल. ओके, मग माझ्या ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. त्याच्यासाठी व्हिडिओ ऑन करून बसा. डोळे बंद करायचे, कोणी कुणाला बघत नाही. ओके, तेवढीच एक अट आहे. ओके, तर आता 1-2 मिनिटात सुरू करूया. सगळ्यांना येऊ दे. घरच्यांना सांगा 10 मिनिट डिस्टर्ब करू नका. खूप सुंदर अनुभव आहे. त्याच्या अगोदर थोडस काही लोक आहेत ते एक्सप्लेन करतो. हो, मी तुम्हाला सर्वांना मी रागाची व्याख्या सांगितली की नाही, डेफिनेशन. मी तुम्हाला पाप आणि पुण्याची डेफिनेशन सांगतो. पाप आणि पुण्य काय असतं. माझी नाही आहे. मी विपश्यना करायला जायचो तर तिकडे एस.एन. गोयंका आहेत. ते खूप छान छान प्रवचन देतात. सेशन रात्री तास असतं त्यांचं. तर त्यांनी एक गोष्ट सांगितली, त्यांनी मला ती खूप आवडली. त्यांनी पाप आणि पुण्याची व्याख्या केली खूप साध्या भाषेमध्ये. बघा, पाप काय असतं? पाप म्हणजे तुमच्याकडून कुठल्याही सजीव आत्म्याचं मन दुखावलं तर ते पाप आणि पापच आहे. तुमच्याकडून कुठल्याही सजीव आत्म्याचं मन दुखावलं तर पाप आणि पापच आहे. आणि तुमच्याकडून कुठल्याही सजीव आत्म्याचं मन सुखावलं, त्याला शांती भेटली, तर ते पुण्य आणि पुण्यच आहे. एवढी साधी सोपी डेफिनेशन आहे. मेडिटेशन का करायचं आहे? बघा, हे मेडिटेशन हृदय चक्रासाठी इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला तुमच्या पास्ट मध्ये जाऊन ज्यांनी तुम्हाला दुःख दिले त्यांना माफ करायचं आहे. तुमच्याकडून ज्याही चुका झाल्या, कुणाला दुखवलं, त्यांना माफ करायचं आहे. ओके, ते हृदय चक्र ते उद्या शिकवणारच आहे, 7 चक्र, पण खूप गरजेचं आहे. ओके, गाइडेड मेडिटेशन आहे. मला फक्त फॉलो करायचं आहे. व्हिडिओ ऑन पाहिजे. मेडिटेशनला बसताना
नीट सरळ बसा. ओके. ज्यांना चेअरवर बसायचं बसू शकतात. खूपच आजारी व्यक्ती आहे तरच झोपून करा, अदरवाईज नका करू, कारण खालच्या ऊर्जा वरती, रूट चक्राच्या ऊर्जा वरती क्राऊन चक्रात जाईल. गायडेड मेडिटेशन आहे. तुमचा व्हिडिओ ऑन, माझा बंद असेल. करायचं सुरू द्या मला स्क्रीनवर. ओके, ठीक आहे. गायडेड मेडिटेशन आहे ते. तुम्हाला माझा आवाज ऐकायचा, डोळे बंदच करा. बघा काय करायचं, तुम्ही ध्यानाला बसताना ना कधीही पुढे जाऊन तुम्हाला 7 चक्र मेडिटेशन आहे. हात मांडीवर ठेवायचे, दोन्ही तळवे वरती रिसिव्हिंग मोड मध्ये, किंवा अशी मुद्रा लावू शकता, किंवा साधा असं करा, मुद्रा नाही लावायची, नका लावू, अशीच हात तळवे आकाशाकडे. दोन्ही डोळे बंद, पाठीचा कणा ताठ, आणि संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. आजच्या या साधनेमध्ये तुम्हाला तुमच्या पास्टमध्ये, भूतकाळात ज्या काही नकारात्मक घटना आपल्या जीवनात घडल्या आहेत, त्या नकारात्मक घटनांसाठी जे काही लोक जबाबदार आहेत, त्या घटनांना जबाबदार प्रत्येक व्यक्तीला माफ करायचे आहे. कारण we all are connected to the universe. ह्या ब्रह्मांडाशी आपण कनेक्टेड आहोत. म्हणून तुम्ही दिलेली माफी आज त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. दुसरं, कळत नकळत आपल्याकडून ज्या काही चुका झाल्या आहेत, त्या चुकांसाठी आपण माफी मागणार आहोत. आणि आज आपण मागितलेली माफी देखील त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. आणि जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि ओरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी बाहेर पडत आहे. शरीर, मन, सात चक्र आणि ओरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी बाहेर पडत आहे. आजच्या या साधनेमध्ये आपण अगदी आजपासून आपल्या जन्माच्या क्षणापर्यंत ज्याही सफरिंग आपण सहन केले आहे, ज्याही निगेटिव्हिटी सहन केल्या आहे,
त्या सर्व निगेटिव्हिटींना आपण कायमस्वरूपी डिलीट करणार आहोत आणि मनाच्या गाभाऱ्यात जीवनातील प्रत्येक आनंद, पॉझिटिव्हिटी याला स्टोअर करणार आहे. जीवनात सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी आणि आनंद यालाच आपण स्टोअर करणार आहे. चला एका सुंदर प्रवासाला जाऊया. आता ह्या क्षणापासून गेल्या 24 तासांमध्ये जेही क्षण आपण जगलो, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, ह्या 24 तासांमधून काही क्षण आनंदाचे असतील, काही लोकांसोबत त्या 24 तासात काही वाईट घटना घडली असेल, एखादा दुःखाचा क्षणही आला असेल, त्या सगळ्या नकारात्मक घटनांना जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. गेल्या 24 तासात शब्दाने, कृतीने जर कोणी तुम्हाला दुखावले असेल तर त्या व्यक्तीला मनोमन माफ करा. आणि गेल्या 24 तासात ज्याही चांगल्या घटना तुमच्या सोबत घडल्या, त्या चांगल्या घडलेल्या प्रत्येक घटनेला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आयुष्य खूप सुंदर आहे आणि आज आपण जेवढ्या सहजतेने लोकांना माफ करणार किंवा त्यांची माफी मागणार, तरच जीवनाचा अत्यंत आनंदाचा अनुभव आपण घेऊ शकणार आहे. गेल्या 1 महिन्यामध्ये एका श्वासामध्ये किती क्षण असतात, तर गेल्या 1 महिन्याचे क्षण बघा. काही क्षण चांगले आहेत, काही वाईट आहेत. एखाद्याने तुम्हाला खूप दुखावलं असेल, त्याचं सफरिंग मनामध्ये कुठेतरी दडून आहे. त्याचं खूप मोठ्या लेवलवर सफरिंग मनामध्ये कुठेतरी दडलेलं आहे. त्या सफरिंगसाठी, तुमच्या दुःखाला कारणीभूत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका.
कठीण आहे खूप माफ करणे, कारण कदाचित ते शब्द खूप कटू असतील, अगदी मनाला खूप रुतले असतील, बट अलाव युअर सेल्फ, माफ करा त्या व्यक्तीला. आणि गेल्या 1 महिन्यात जर तुमच्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू आले असतील, एखाद्याला दुखावलं असेल, तर मनोमन त्याची माफी मागा. आपण सर्व ह्या ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहोत. म्हणून तुम्ही मागितलेली माफी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहे. आणि जीवनात गेल्या 1 महिन्यात काही दुःखच नव्हतं, तिथे आपण काही चांगले क्षण जगलो. त्या सर्व चांगल्या क्षणांना निवडून मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. सर्व चांगल्या क्षणांना निवडून मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आता गेल्या 1 वर्षाचा काळ आठवा. 1 वर्ष 365 दिवस खूप मोठा काळ आहे. एका दिवसाला 24 तास असतात. 365 दिवसांच्या 24 तासांमध्ये ज्या ज्या लोकांनी तुम्हाला दुखावलं आहे, त्या सर्व लोकांना माफ करून टाका. माफ करताना तुम्हाला त्रास होईल, वेदना वाटतील, नाही करू शकत मी या व्यक्तीला माफ, कारण खूप त्रास दिला आहे या व्यक्तीने, पण तो व्यक्ती तुम्हाला अंतर्मनात राहूनही त्रासच देतो आहे. तुम्ही आज जर त्या व्यक्तीला त्याने दिलेल्या त्या त्रासाला बाहेर काढले नाही, तर ते सफरिंग आपल्या अनारोग्याचे कारण बनणार आहे. म्हणून त्याला माफ करा. कितीही त्रास दिला असेल त्याने, शारीरिक लेवलवर, मानसिक लेवलवर, भावनिक लेवलवर, तुम्ही दिलेली माफी त्यांच्यापर्यंत पोहोचून जाणार आहे. आणि कळत न कळत गेल्या 1 वर्षामध्ये आपण कुणाला दुखावलं असेल, किंवा
या 1 वर्षामध्ये कुणी एक जवळचा व्यक्ती आपल्यापासून खूप लांब गेला असेल, त्याची माफी मागा. कळत न कळत जर एखाद्या व्यक्तीसाठी आपण चुकलो असेल तर त्याची माफी मागा. आणि गेल्या 1 वर्षातील सगळ्या चांगल्या क्षणांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. मनाच्या गाभाऱ्यात सगळ्या चांगल्या घटना कुलूप बंद करा. आता आपण 1 वर्षानंतर आयुष्यातल्या 10 वर्ष मागे जाणार आहे. 10 वर्ष खूप मोठा काळ आहे. या 10 वर्षांमधल्या घटना आठवा. या 10 वर्षात एखाद्या खूप जवळच्या व्यक्तीला तुम्ही कायमस्वरूपी गमावलं असेल आणि त्याच्या आठवणीने आजही खूप व्याकुळ होत असाल आणि त्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये दुःखांच्या विविध छटा असतील. आज त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी त्या व्यक्तीच्या सगळ्या चांगल्या आठवणींना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा आणि सगळ्या दुःखांना मनातून आज मोकळे करा. कारण हे सफरिंग कुठेतरी शरीर आणि मनावर व्याप्त आहे आणि हे सफरिंग आपल्याला अनारोग्य देते. म्हणून आज फक्त आणि फक्त माफ करा. आणि जर तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर त्या व्यक्तीची मनोमन माफी मागा. आता अगदी तुमचं शालेय जीवन, महाविद्यालयीन जीवन, स्कूल डेज, कॉलेज डेज, तुमचं करिअर आणि आत्ताच्या या क्षणामध्ये अनेक लोकांबरोबर तुमची मैत्री झाली. अनेक नातेवाईक, अनेक गोष्टी तुमच्या जीवनामध्ये सतत घडत राहिल्या. जीवन म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या घटनांचा क्रम होता. या घटनांच्या क्रमामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही दुःखी झाला, त्या दुःखाला जबाबदार प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाक. आणि ह्या लहानपणापासून आजपर्यंत
एखाद्या जवळच्या व्यक्तीला तुम्ही कायमस्वरूपी गमावले असेल. कदाचित तुमचे आई वडील, अजून कोणी असेल, खूप जवळचा व्यक्ती असेल. काही कारणाने तो खूप लांब गेला असेल किंवा कायमचा दुरावला असेल. आज त्या व्यक्तीला जस्ट मनापासून थँक्यू म्हणा. जर त्याच्या आठवणी चांगल्या असतील तर थँक्यू म्हणा, आणि दुःख दिले असेल तर सॉरी म्हणा. आणि आपल्या मनाच्या गाभाऱ्यात त्याच्या चांगल्या आठवणी ठेवून आज त्या व्यक्तीला तुमच्या मनातून बाहेर काढा. कारण जर ती नकारात्मक ऊर्जा असेल, तुम्ही मनात नकारात्मकता ठेवाल, तर पुढच्या भविष्यात आपण आनंदाचे क्षण घेऊ शकणार नाही. ह्या नकारात्मक फिलिंग्स वारंवार आपल्या मस्तिष्कात येऊन वर्तमानातील क्षणांना आपल्याला आनंदाने जगायला थांबवतात. वर्तमानाच्या आनंदाच्या क्षणांना जगायला आपल्याला थांबवतात. आता बघा, आपण त्या क्षणांमध्ये प्रवेश करतो आहे. तो क्षण म्हणजे आपला जन्मदिवस, वाढदिवस. ज्या दिवशी तुम्ही ह्या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला, ज्या दिवशी तुम्ही ह्या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला, तेव्हा तुमच्या आई वडिलांनी बघा, ते छोटस बाळ हातात घेतलं आणि तुम्हाला पाहता क्षणी तुमच्या आई वडिलांना झालेला आनंद बघा. तुमच्या पहिल्या दर्शनाने तुमच्या आई वडिलांना आनंद झालेला, तो आनंद अनुभवा. आणि त्यावेळेस ईश्वराने तुमच्या हातात एक कोरी पाटी दिली होती. तुमचं जीवन अगदी सुखाने, समाधानाने आणि आनंदाने जगण्याची ईश्वराने तुम्हाला एक कोरी पाटी दिली होती. आज ईश्वर ती कोरी पाटी पुन्हा तुमच्या हातात देत आहे. बघा, हा ईश्वराने ही कोरी पाटी पुन्हा तुमच्या हातात दिली आहे. त्या कोऱ्या पाटीला हृदयाशी घेऊन घट्ट पकडा. ती कोरी पाटी हृदयाशी घेऊन घट्ट पकडा. कारण त्यावर तुम्ही आता नव्या जीवनाचे स्वप्न लिहिणार आहे. नवीन पॉझिटिव्हिटी लिहिणार आहे. आणि चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल बघा. कारण हे स्माइल तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नवा आनंद देणार आहे, नवीन सुख देणार आहे. जणू आज तुमचा जन्म झालेला आहे. परमसुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न जीवन जगण्यासाठी त्या ईश्वराने आज तुम्हाला नवीन ऊर्जा, नवजीवन दिले आहे. स्माइल, स्माइल, स्माइल. चेहऱ्यावर एक आतून प्रकटणारे स्माइल. या स्माइल ऊर्जेने तुम्ही ज्याच्याही औरामध्ये प्रवेश करा,
जी व्यक्ती तुमच्या आजूबाजूला असेल त्याच्या चेहऱ्यावर तुमच्या उपस्थिती मात्रेने एक सुंदर स्माइल क्रिएट होणार आहे. एक दिव्य स्माइल क्रिएट होणार आहे. जणू आज स्माइलची ऊर्जा तुम्ही ग्रहण करत आहात चेहऱ्यावर. जसं आपल्या जीवनात सगळ्यात महत्वाचा दिवस आपला वाढदिवस, कारण त्याच दिवशी आपण या पृथ्वी तलाचा भाग बनलो. तर इथून पुढे प्रत्येक दिवसच आपल्याला बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. सो कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. हेच तुम्ही आहात आणि आजपासून तुम्ही जिथेही जाल तिथे फक्त आनंद आहे, सुख आहे, समाधान आहे, आरोग्य आहे. येस, यू आर द बेस्ट, यू आर द बेस्ट, यू आर द बेस्ट. त्या ईश्वरानंतर स्वयं क्रिएटर तुम्हीच आहात. स्वयं क्रिएटर तुम्हीच आहात. तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. आजपासून जी व्यक्ती तुमच्या आजूबाजूला असेल तुमच्या उपस्थिती मात्रेने त्यांच्याही जीवनात एक सुंदर स्माइल क्रिएट होणार आहे. आणि आजपासून आपण आपल्या जीवनाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याने परिपूर्ण करणार आहे. हे ईश्वरा असंच होऊ दे, असंच होऊ दे, असंच होऊ दे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. जेव्हा कधी तयार असाल हळूवार डोळे उघडायचे आहेत, दोन्ही हात रब करायचे आणि ही ऊर्जा चेहऱ्याद्वारे संपूर्ण. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. चला, मी लगेच नाही विचारणार कसं वाटलं, कारण बरेचसे लोक खूप इमोशनल होतात. ते जुने दुःख ते खपल्या निघतात. मला उद्या सांगा तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं. माफ करायला जमलं, नाही जमलं. ओके, कुणाला माफ करायला जमलं, का जमलं त्याचं कारण तुम्हाला उद्या शिकवताना सापडेल उत्तर, आणि कुणाला नाही जमलं त्याचंही उत्तर तुम्हाला उद्याच्या सेशन मध्ये सापडेल. ओके, माफ करणं गरजेचं आहे, ते उद्या मी सांगेल. ओके, आता उद्या सकाळी शक्तिपात असेल तर शक्तिपाताला येताना सकाळी 6 वाजता लिंक येईल तुम्हाला. सकाळी आता क्लास संपल्यावर मी लिंक पाठवेल. सकाळी 5 मिनिटं आधी जॉईन करा. तुमची दिसले पाहिजे. व्हिडिओ बंद असेल, एनर्जी नाही कनेक्ट होत. दुसरं, तुमच्या नावाने जॉईन करा. पोप्पो, विवो हे सगळं नाही चालत. ओके, तुमच्या नावात पण एनर्जी असते, तर त्याच्याने तुम्हाला नावाने जॉईन. ठीक आहे. तर उद्यासाठी कुणाला काही प्रश्न किंवा आता कसं वाटलं काही बोला. ओके, ऑफिशियली सेशन तसा संपलेला आहे. प्रश्न उत्तर घेऊ शकतात. दुसरं, अजून एक सूचना आहे. उद्या गुरुपौर्णिमा आहे, तर माझ्या जुन्या स्टुडंटसाठी पौर्णिमेचं मेडिटेशन आहे. तुम्ही येऊ शकतात, घरच्यांनाही बसवू शकतात. उद्या संध्याकाळी 6:15चा मुहूर्त असतो. 6ला जॉईन करा गुरुपौर्णिमेचं. आणि खूप महत्वाचं असतं. ओके, गुरुपौर्णिमा भारतीय संस्कृतीत खूप महत्वाची आहे. तर अर्ध्या तासाचं मेडिटेशन असतं. 6 ते 6:30 असेल. यायचं तर या, काही जबरदस्ती नाही आहे. बाकी क्लास तर रेग्युलर 8 वाजता होणारच. ओके, चलो, ठीक. कुणाचे आता काही क्वेश्चन आन्सर काही असेल तर विचारून घ्या. टेक्निकली काही प्रॉब्लेम असेल. ते सकाळी 6लाच आहे, तुम्हाला यायला लागेल. ओके, 6 ते 10 मिनिटच आहे. ओके, नाहीतर मग असं जेव्हा बघूया नंतर कधी ट्राय करा यायचं. बघा, हा क्या सीखते वक्त नॉनव्हेज खा सकते, कुछ मुश्किल नाही. बघा, उद्या येताना कुठलाही नियम अटी नाही आहेत की तुम्हाला पिरियडचा प्रॉब्लेम आहे काय आहे, तसं काही नाही. तुम्ही या, अटोनमेंट घ्यायचंय, फक्त तुम्हाला एनर्जी घ्यायची आहे. ओके, काही नियम नाही, फक्त चांगल्या भावनेने बसायचं आहे. बाकी एनर्जी कनेक्ट करून द्यायचं काम माझं आहे. ओके, बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. आणि खूप सुंदर दिवस आहे. तुमची बॅच खूप लकी आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशीच तुम्हाला अटोनमेंट भेटत आहे. ओके, त्या दिवशी ऊर्जा खूप चांगल्या असतात. ओके, चला,
शक्तिपात कुणी घेऊ शकतं. उद्या लेवल 1चा मी तुम्हाला करून देणार आहे. ओके, त्याचं टेन्शन नका घेऊ. आजारी असेल काही असेल तुम्ही घेऊ शकता. चला ठीक आहे. हा, गुलशन शेख मॅडम बोला. काय म्हणता मॅडम? गुलशन शेख नावाने आहेत, बोला. हा सर, नमस्ते. नमस्ते. म्हटलं तुम्ही आता घेतलेलं सेशन मी ट्रॅव्हलिंग मध्येच ऐकलं बरं का. मग छान वाटलं, मेडिटेशन केलं मी आणि त्याचा पण अनुभव चांगला आला. सर, मला असं विचारायचं की आपण म्हणजे आता मी एका शाळेत मुख्याध्यापिका म्हणून काम करते आणि ज्यावेळेस आपण सगळं आता याच्यातून चांगलंच करणार आहोत किंवा सगळ्यांना माफही करणार आहोत, परंतु आपल्या स्टाफमध्ये त्या पद्धतीने जर वातावरण नसल तर आपण मात्र म्हणजे एकदम शांत राहून संयमी राहून माफ करणार, आपल्या स्वभावामध्ये चांगलेपणा अजून वाढणार, पण पुढे लोकांनी याचा फायदा घेतला तर काय करायचं? बघा, आम्ही ना आमचं चॅरिटीचं पण काम असतं. आम्ही खूप खेड्यापाड्यात जातो बरं का. मी नेहमी काय करतो माहितीये का, जातो ना छोटे मोठे पाडे वगैरे खेडे असतात, मी काय करतो, आम्ही शाळेतच जातो, शाळेच्या मुलांना भेटायला, काही चप्पल बूट काही मदत करायला जातो. तिथे जाताना मी एक गोष्ट नक्की करतो, ते जे 2 PDF दिलेत ना अफर्मेशनचे, फ्रेम बनवून शाळेमध्ये चिटकवून देतो. खूप सुंदर आहे, तुम्ही वाचा, मुलं वाचतील, आजूबाजूचे शिक्षक वाचतील, खूप छान फरक जाणवतो. दुसरं, ते PDF नीट वाचा, त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, खूप सुंदर आहे. तुम्ही ते वाचा, तुमचं सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम करा. आता तुमच्या मनात काय आहे की ते लोकांनी फायदा घेतला तर ते कसे आहे, विसरून हा, जा. तुम्ही बर. स्वतःच नीट पाहिजे. तुम्ही मन चंगा तो कटती में गंगा. तुम्ही साफ राहा, तुम्ही राहा, परमेश्वर तसं तुमच्यासाठी करून दिलं अरेंज. ते तुमचं काम नाही दुसऱ्यांवर कंट्रोल करणं, तुमचं काम तुमच्या कंट्रोल करणं आहे. ते PDF लावा पण मॅडम, खूप सजेस्टेड आहे. ओके, खूप रिकमेंडेड आहे, आम्ही तेच करतो. आणि तिथले खेड्याचे शिक्षक इतके खुश होतात, सर तुम्ही काय कुठून आले कसं, खूप छान रिझल्ट आहे. ओके, तुमच्याकडे ते अथॉरिटी तर नक्की लावा. काही धर्माचा वगैरे कुणाचा काही त्याच्यात नाही आहे. ओके, शक्यतो ट्राय करा. आणि आपापलं बघायचं, लोकांवर किती कंट्रोल ठेवणार, दुसऱ्यांनी केलेल्या चुकीची स्वतःला शिक्षा नका करून घेऊ. ओके, चला ठीक आहे. थँक्यू सो मच. एनी अदर? हा, शारदा बोला मॅम. शारदा मॅडम, येस. सर, ते जे हे आहे आपलं सायंकाळी तुम्ही जे हे म्हणतो ते कार्यक्रम आहे तो किती वाजता आहे समजा? संध्याकाळी 6 वाजता आहे, 6:30ला संपून जाईल. फक्त हेच ध्यान घेणार आहे, ते गुरुपौर्णिमेचं विशेष ध्यान असतं. ओके, कंपल्सरी नाही आहे, तुम्ही नाही आले तरी चालेल. आपल्या क्लासचा भाग नाहीये तो, जुन्या स्टुडंटसाठी असतो. तुम्ही पण येऊ शकता, त्याला काय त्याची कोणीतरी लिंक वगैरे व्हॉट्सअपवरच येईल ना मग? हा, व्हॉट्सअप पाठवून देईल मी, उद्या पाठवून देईल. ओके, सकाळी पाठवून. ठीक आहे, ओके, थँक्यू. थँक्यू सो मच. हा, पुष्पा मॅडम बोला. तर आता किती वेळ घेतलं मेडिटेशन? किती वेळ घेतलं? 10-15 मिनिटं झाली असतील, मी नाही मोजलं. सुरुवातीला असं थोडस झटके आल्यासारखं झालं म्हणजे. होतं का तसं? होतं बघा, कुठलंही मेडिटेशन करा, पुढे जाऊन 7 चक्र मेडिटेशन आहे, त्याला संस्कार बोलतात. जसं तुम्ही विपश्यना वगैरे केलं ना, तुम्हाला कुठलंही मेडिटेशन करा, काय होतं, जेव्हा तुम्ही ध्यानाला बसतात तर तुमचं फोकस शरीराकडे असतं आणि हळूहळू जे आपले संस्कार असतात, राग द्वेष कुणासाठी काही असेल, वरती येतात. तर एकदाच येऊन निघून जातात. ते आलं म्हणून सोडायचं नाही, ते तुम्हाला कंटिन्यू करायचं असतं. एक वेळ अशी येते सगळं निघून जातं, ओके, काहीच राहतं. तर नाही, त्याला नंतर मग स्थिर झालं शरीर, पण सुरुवातीला असं त्याला थोडं फक्त 2-4 त्याला वेळा. बोलतात तटस्थ राहणं. फक्त आहे आहे, नाहीये नाही आहे, एवढंच करायचं. आली आली आहे, वेलकम, नाही आली नाही आली, जास्त आज जजमेंट. सकाळी झालं का मग काही? हो, 6 हेच वाजता झालं, सेम होतं, हे आहे तेच सकाळी झालं. 6ला पण झालं का? नाही नाही, उद्या सकाळी 6. उद्या सकाळी 6ला. थँक्यू. ओके, आधी छोटे स्टुडंटचं बघू द्या. बोला मयुरी बेटा, बोल. अनम्यूट. हा, बोल. मला नाही का, माझी जी फ्रेंड बनतात तेच तुटून जातं, कसं काय मला तेच समजत नाही आणि माझी खूप चिडचिड होते. ठीक आहे, मी तुला गुरुवारी देणार, काही छान छान सिंबल शिकवेल. ओके, उद्या पण काही शिकवणार आहे, सगळं संपू दे, मग सगळं सांगेल गुरुवारी. सकाळी 6 वाजताचं मेडिटेशन झाल्यावर संध्याकाळी क्लास आहे ना रेग्युलर?
हो, सकाळी 6ला फक्त मेडिटेशन नाहीये, अटेन्डमेंट आहे, 10च मिनिटं लागतात. असं मोठं मेडिटेशन नाही, 5-10 मिनिटात होतं. क्लास रेग्युलर आहे. ओके ओके. ठीक आहे. क्लासला उद्या येताना मस्त एक ग्लास पाणी घेऊन यायचं, पाणी चार्ज करायचं शिकवेल. ओके. एनी अदर्स? बोला मॅडम. सर मैंने पहले भी सीखा है लेवल 1 5-6 साल पहले सीखा है मैंने तो तो सर ले लो फिर ये से हाँ अटेन्डमेंट, ले लो अटेन्डमेंट एक बार फिर। नहीं 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 मतलब वो मुझे अभी याद नहीं है क्योंकि मैंने वो प्रैक्टिस नहीं किया, वो छूट गया मेरे से। लेकिन मुझे जानना है वो मैंने कुछ 2 या 3 दिन में सीखा था और उसका फिर 45 डेज कुछ प्रैक्टिस करना पड़ता है, ये सब है तो। ऐसा कुछ नहीं, मैं आपको सब आखिरी दिन बताऊंगा, वो सब मैं आपको लास्ट डे में बताऊंगा अच्छा क्या अच्छा रहता है क्या नहीं। ओके। ओके ओके या आज के लिए कुछ है तो बताइए, कुछ प्रॉब्लम नहीं है नहीं तो नहीं। ओके, नहीं ठीक है। ठीक है, वो सब मैं आपको एक्सप्लेन करूंगा। हाँ, सपना मैडम बोला। हॅलो सर ते मी एक भावाला वगैरे लिंक शेअर केली त्यांची ती लिंकच जॉईन होत नाही म्हणजे मी त्या ग्रुपमध्ये पण ऍड केलेलं आहे त्यांना ऍड करता येत होतं ना केलेले पण त्यांचं आज पण जॉईन नाही झाले. बघा ना, आता इतर लोक होत आहेत, तर मला पण त्याच्या फोनमध्ये काय प्रॉब्लेम आहे, ऍप नवीन डिलीट करून नवीन ऍप डाउनलोड करा, झूमचं असं काही करा. म्हणजे ते कसं मीटिंग सेशन बाकीचे झूमवर सगळे होते पण आपलंच ऍड होत नाही मग असं काही का समजा मी कसं इन्स्टावरून फॉर्म फिलअप करून जॉईन झालेले. तर मग तुम्ही मला काय करा, व्हॉट्सअपवर मेसेज करा, मी तुम्हाला फ्रेश लिंक पाठवतो, त्याच्यावर जॉईन करा. ओके. माझं जॉईन होते पण त्यांचं जॉईन होतच नाही. बरं बरं, ठीक आहे, मी त्यांना ग्रुपची लिंक पाठवतो, झूम लिंक पण पाठवतो. ओके. ऍडमिन वर बघून मेसेज करा. ठीक. हो गया, जाऊ शकतात, झाला एक क्लास. ओके. काही पुढचा मेसेज. चला, धन्यवाद. कुणाला काय असं विचारायचं हँड रेज करा, नाहीतर चलो ठीक आहे, सगळ्यांचं झालं. चला. ठीक आहे, सर्वांनी मला ऐकून घेतलं, सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच.